आषाढ महिना चालू झाला। आषाढ महिन्यात आपल्याकडे जास्तीत जास्त तळलेले पदार्थ तळून खातात। त्यात मे महिन्यात आपण केलेलं सांडगं, कुरुड्या, पापड हे पण तळून खातोया। भोपळ्याच्या घाऱ्या, तिखटपुऱ्या, कापण्या पण करते। आषाढ महिन्यात नाही जास्त तळलेले पदार्थ खाल्ले जातात, म्हणून त्याला आषाढ तळणी म्हणतात। म्हणून का नाही आज आषाढ महिन्यासाठी मेथीच्या का नाही तिखट मिठाच्या पुऱ्या करणार। मेथीचे नुसती पानं घ्यायचे, ह्याच्यात मेथीचं देठ घ्यायचे नाही। ते बघा, पुऱ्या करताना वरनं तिखट टाकायचं नाही, लाल तिखट। हिरव्या मिरच्या आणि लसणाचं वाटण घातलं का नाही त्याला चव चांगली येते। 10-15 का नाही हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक लसणाचा गड्डा सोललाय। हे सगळं खलबत्त्यात चेचून घ्यायचं। ह्या वाटीच्या मापाने मी 4 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय। 4 वाटी ज्वारीच्या पिठात 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं, 1 वाटी बेसन घालायचं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाचं पीठ तुम्हाला घालू वाटलं तर घाला, नाही घातलं तरी पण चालतंय, बेसन असते। ही सगळी पिठं मिक्स करून घ्यायची। ह्याच्यात कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। तेल हे मिक्स सगळं पिठात करायचं, म्हणजे सगळीकडे लागतंय। गरम तेल असते त्यामुळे हात लगेच ह्याच्यात घालायचा नाही, चमच्यानं सगळं पिठाला असं लावायचं। तेलाचं कडकडीत मोहन घातलं का नाही पुऱ्या खुसखुशीत पण होत्यात आणि कुरकुरीत लागते। 1 चमचा हातावर ओवा घ्यायचा आणि असा बारीक करून घालायचा, म्हणजे वास चांगला येतो। 1 लहान वाटी तीळ ह्याच्यात घालायचं, तीळ जरा जास्तच टाकायचं। हे पांढरे तीळ आहेत। आपण पुऱ्या करताना वरनं तीळ लावायचं नाही, तेलात का नाही तळाला आले की तीळ निघून पडतात, म्हणून शक्यतो का नाही पीठ मळतानाच तीळ घालायचं। 1 चमचा धनेपूड घालायची, 1 चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ घालायचं। ही खलबत्त्यात मिरची आणि लसूण बारीक केलेला आहे आणि ही मेथीची पानं थोडी बारीक चिरून घेतली ती मी अगोदर मेथी धुवून मग निवडून चिरल्या। हे पण ह्याच्यावर टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। मेथी असल्यामुळं कोथिंबीर दिसत नाही, पण चवीसाठी आपण टाकायची वर। आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं। वाटलेली मिरची सगळ्या पिठाला लागाय पाहिजे, असं मिक्स करायचं, नाही काय होतं एकाच ठिकाणी गट्टा राहतो या। आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं, एकदम पाणी ओतायचं नाही। पाण्याच्या अंदाजानं पिठाच्या ही पाणी थोडं थोडं घ्यायचं। असं पीठ मळायचं, लई घट्ट नाही लई पातळ नाही। पीठ मळून 1-5 मिनिटं झाकून ठेवायचं। कणिक मळून आपण चपातीच ठेवतोय असं तुम्ही लई उशीर पीठ मळून ठेवू नका, हे पातळ होतं। ह्यात बेसनचं ज्वारीचं पीठ असतंय, त्यामुळे ह्याला 1-5 मिनिटं झाकायचं आणि लगेच पुऱ्या करायला घ्यायच्या, जास्त वेळ ठेवू नका। मग त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटत नाही। तुम्हाला आता लहान मोठ्या पुऱ्या पाहिजे तशा तुम्ही करून घ्या। लहान लहान गोळं करून 1-1 पुऱ्या केला तरी पण चालते, किंवा मोठा गोळा घेऊन असं वाटीनं ग्लासनं उठवायचा पुऱ्या। आता ही मी एवढा गोळा घेतला। हे गव्हाचं पीठ घ्यायचं, दुसरं पीठ घ्यायचं नाही लावायला। थोडासा गोळा ह्या पिठात असा बुडवून घ्यायचा। मेथी कोथिंबीर मुळं का नाही ह्याला जरा चिरा पडतात कडन। तुम्हाला जर जाड पातळ कशा पुऱ्या पाहिजेत तशा तुम्ही लाटून घ्या। अशा एवढ्या जाड मी पुऱ्या लाटल्यात। त्या वाटीनं असं पुऱ्या पाडून घ्यायच्या। व्यवस्थित अशा पुऱ्या करून घ्यायच्या आणि हे मधलं हे पीठ हे उचलायचं। भोपळं शेतातलं काढायला आलं का नाही तर आजी आमची म्हणायची, आषाढ महिना येणार आहे त्यावेळेला भोपळं ठेवा व्यवस्थित शिक्क्यावर काढून, नाहीतर खाली बेले ठेवचेला आणि कुजून जात्यात। आता आमासने आठवण आजीची येत्या, आजी अशी का म्हणायची, का तर भोपळं व्यवस्थित ठेवायला लागतात आषाढ महिन्यासाठी। आईनं पण आपल्या रानातलं ठेवल्यात आणि आम्ही पण आमच्या रानातलं ठेवल्या। ती भोपळं काढायला आलं म्हणलं की आजीची आठवण आलीच।
अशा तळायच्या अगोदर सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या, म्हणजे तळायला पटपट सोपं जातं. पुऱ्या तळून घ्यायला आता कढई ठेवायची. तेल गरम झाले का बघूया. थोडीशी गोळी टाकून आता हे वर आलं का नाही पटकन समजायचं तेल गरम चांगलं झालं. आता पुऱ्या तळून घेऊया आपण. मेथी कोथिंबीर असल्यामुळे ह्या पुऱ्या जास्त फुगत नाही. त्या वर खाली करायचं म्हणजे तेलात व्यवस्थित तळलं जातं. आषाढ महिन्यात कापण्या घाऱ्या किंवा अशा पुऱ्या केल्या का नाही मेथीच्या, मुली सासरी चालल्या की त्यासनी असं बांधून देते, किंवा सुना माहेरी चालल्या त्यासनी पण असं बांधून द्यायचं. त्या अशा सगळ्या व्यवस्थित पुऱ्या करून घ्यायच्या. हे बघा हे किती खुसखुशीत झाल्या आहे का. हे बघा व्यवस्थित आतपर्यंत पण भाजल्यात आणि कशा फुगल्यात. ह्या मेथीच्या असल्यामुळं जास्त फुगत नाहीत, पण किती खुसखुशीत झाल्यात बघा.